आणि आज आपण जाणार आहोत वरच्या ग्रामदेवताच्या मंदिरामध्ये. आलोय पाणी घ्यायसाठी. इथे पाणी घ्यावं लागतं कारण का आमच्या घरात गॅसचा थोडा प्रॉब्लेम आहे. इथे नाश्ता करतो आज, नाही तर रोज बसून आतमध्ये नाश्ता करतो ना, इथेच बसून करतो. आणि मामीने ढोकळा आणला आपल्यासाठी. तर मित्रांनो निघालोय वरती मंदिरात जायला. नवीन वाटतं घर बनतंय खालच्या वाडीमध्ये, चौतरा वगैरे घातलंय. आणि व्हॉलीबॉल पण आय थिंक पावसाळ्यात एकदा आले तेव्हा व्हॉलीबॉल पण खेळलो इकडे. खूप मजा येते मित्रांनो. इकडनं उतरण आहे. हे उतरण संपल्यावर तिथे वल्गन आहे. आणि इकडनं या साईडने नदीला जायला रस्ता पण आहे. तिकडे पूर्ण भरलेली असते नदी, इथपर्यंत असतं पाणी. ते शेताबितामध्ये पूर्ण पाणी जातं. हे बघा इकडेच येते ते टाकळ्याची भाजी वगैरे इथेच असते. हे बघा मित्रांनो, हा लाजरी प्रकार माहीत असेल तुम्हाला. हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा पानं बंद झाली बघा. 2-3 भाज्यांपैकी ती बाकी भाज्या दाखवल्या तुम्हाला. एक कोळशीची भाजी ह्याला बोलतात. त्या भाजीचं नाव मला नाही माहिती कारण का ही भाजी आहे ना रायगडामध्ये खातात. हे बघा मित्रांनो, मंदिर दिसायला लागलं आपल्याला. हे जरासंच राहिले, पोचलो आता वरती. हा समोरचा जो गड आहे तो संभाजी महाराजांचाच गड आहे. वरती भवानीचं मंदिर वगैरे आहे. त्या साईडला जातात ट्रेकिंगला वगैरे, मी बोललोच होतो. सो हाच तो गड आहे. हा बघा. नमस्कार मंडळी, मी दर्शन जांभळे स्वागत करत आहे तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. सकाळचे वाजलेत 9:19 आणि जस्ट झोपून वगैरे उठलो. ॲक्च्युली 6 वाजता उठलेलो. मच्छर भरपूर चावत होते. ॲक्च्युली मच्छरचा थोडा प्रॉब्लेम आहे कारण का आम्ही राहत नाही ना इकडे. सो त्यामुळे असं झालं की आजूबाजूला रान झालं आणि रानामुळे मच्छर पण झाले. आणि पावसाळ्याचा टाईम आहे, सो मच्छर असणारच. सो मच्छर चावत होते तर उठलो सकाळी आणि उठून थोडं बाहेर वगैरे फिरून आलो. थोडं फ्रेश पण झालो आणि फिरून आलो. आणि आता आंघोळ वगैरे पण करायची बाकी आहे. सो आंघोळ करून घेतो. आणि आज आपण जाणार आहोत वरच्या ग्रामदेवताच्या मंदिरामध्ये. सो तुम्हाला एक ट्रॅकिंग आहे मस्त वरती जाण्यासाठी. सो तुम्हाला ट्रॅकिंग करताना पण दाखवेन मी. आणि जाऊया चला. आता फ्रेश होऊन घेतो आणि मग नंतरला कदाचित आज आपण मार्केटला पण जाऊ कारण का आज मंगळवारचा बाजार पण भरतो कडवई मार्केटमध्ये. सो तिकडे पण जाताना तुम्हाला दाखवेन काय काय घेईल तर ते पण दिसेलच तुम्हाला. सो चला निघूया. आणि हो मंडळी, काल रात्री बसून रात्री 12-1 वाजला का बहुतेक मला. 12 वाजेपर्यंत आपला कालचा व्हिडिओ एडिट करून ठेवला आहे कारण का अपलोड करायचं पेंडिंग आहे. सो अपलोड करायला बघू संध्याकाळी जाईन कारण का एक तर व्हिडिओ अपलोड झाला आहे, आता सेकंड करायचं बाकी आहे. म्हणजे सेकंड पण झालं आहे, अपलोड करायचं राहिलं आहे. सो चला जाऊया. मित्रांनो आलोय पाणी घ्यायसाठी. इथे पाणी घ्यावं लागतं कारण का आमच्या घरात गॅसचा थोडा प्रॉब्लेम आहे. सो बोललो इथे चोळीवरनं पाणी गरम करून घेऊन जातो. इथे बाबांकडे आलो आहे. इकडनं पाणी घेतो आणि जातो घरी आणि आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन मग आपण निघूया वरती मंदिरामध्ये. चला भेटूया मित्रांनो. आंघोळ वगैरे करून जस्ट बाहेर आलो. तुम्हाला दिसते का नाही माहीत नाही. हां दिसते. हे बघा पक्षी आलेत कुठनं तरी. पूर्ण असं थवा आला आहे त्यांचा. काय माहिती काहीतरी खात आहेत वगैरे तर वाटतं ते लोक. या साईडला खारुताई पण आहे. हा पक्षीच आहेत. खारुताई नाही, पक्षीच आहेत. हे बघा किती पक्षी आहेत. या साईडला पण होते. हां ते बघा आहेत बघा, ते बघ उडतात आहेत. सुंदर आहेत मित्रांनो. हे असं गावाला आलं नाही असं सर्व. ते खारुताई पण आहे. गावाला आल्यावर नाही हे सर्व बघायला भेटतं मस्त. मी हलक्या आवाजातच बोलतो ॲक्च्युली कारण का ते उडून जातील. जवळ गेलं तर उडून जातील ते. हे बघा खारुताई ती बघ येईल धावत. गावाला आल्यावर आहे असं सर्व निसर्ग बघायला भेटतो ना मस्त. मूड फ्रेश झाला बघून यांना. ती बघा खारुताई समोर, ती बघा बांधावरती. मित्रांनो आलोय बाहेर नाश्ता करायला. इथे समोर असं ते पक्षीक्षय आहेत म्हणून इथे खालती बसतो. इथे नाश्ता करतो आज, नाही तर रोज बसून आतमध्ये नाश्ता करतो ना, इथेच बसून करतो. आणि मामीने ढोकळा आणला आपल्यासाठी सकाळी नाश्ता. त्या मित्रांनो नाश्ता करायला. तर मित्रांनो निघालो आहे वरती मंदिरात जायला. ॲक्च्युली जायला इकडनं पण आहे, शॉर्टकट आहे, पण इकडनं अडचण भरपूर आहे. म्हणजे असं झाड वगैरे भरपूर, असं गवत वगैरे भरपूर वरपर्यंत आलं आहे. सो हे गावातले पण बोलतात तिकडनं नका जाऊ, म्हणून आम्ही असं फिरून जातो इकडनं रस्त्यावरनं. तो दाखवतो तुम्हाला रस्त्यावरनं कसं कुठनं काय ते. चला. नवीन वाटतं घर बनतं आहे खालच्या वाडीमध्ये, चौतरा वगैरे घातलं आहे. इकडनं चालत जातो रस्त्याने. हा रस्ता या साईडला, तो तिकडनं दुकान होतं बघा, त्या दुकानाच्या त्या साईडला आपण बसने गेलो बरोबर. त्याच्या बॅक साईडलाच म्हणजे तोच रस्ता आतमध्ये हा इकडे जातो या गावामध्ये खालच्या वाडीत.
इथे ना म्हणजे मी खेळलो आहे, म्हणजे अगोदर यायचो गावाला तेव्हा इथे क्रिकेट वगैरे खेळलो आहे या जागेमध्ये. आणि व्हॉलीबॉल पण आय थिंक पावसाळ्यात एकदा आले तेव्हा व्हॉलीबॉल पण खेळलो इकडे. खूप मजा येते मित्रांनो. पण आता काय इकडली पोरं पण मुंबईला जातात, मुंबईला जाऊन नोकरी धंदा वगैरे करतात, त्यामुळे इकडे कोण नाही आता गावामध्ये. आपली पालखी जी येते लास्ट गावामध्ये, म्हणजे इकडनं सर्व घरं वगैरे घेतली का पालखी या रस्त्यानेच दुसऱ्या गावात जाते. इकडनं ह्या रस्त्याने आतमध्ये त्या साईडला नदी वगैरे आहे, ती नदी पार करून दुसरीकडे गाव वगैरे आहे. हे काय हां जंगली झाड आहेत, पण त्यावर फुलं बघा किती मस्त मस्त आलेत मित्रांनो. बघा रस्त्याच्या बाजूलाच इकडनंच जाते पालखी आतमध्ये, आणि तिकडे नाचवतात वगैरे पालखी मस्त. ते दृश्य भारी असतं, कारण का तेव्हा गावातले सर्व असतात इथे नाचवतात, येतात इकडनं पालखी, आणि त्या साईडला दुसऱ्या गावातली माणसं येतात पालखी घ्यायसाठी आणि पालखी घेऊन जातात त्या साईडला. हे बघा आपल्याला या रस्त्याने इकडनं खाली जायचं आहे, खाली जाऊन वर जायचं आहे, असं आहे मित्रांनो. इकडनं उतरण आहे, हे उतरण संपल्यावर तिथे वल्गन आहे, वरती चढत जायला लागणार आपल्याला. सो जाऊया. खालती इथे नदीचं पात्र आहे, इकडं नदी वगैरे आहे, कारण पावसात तुडुंब भरलेली असते नदी. बाप रे, ते पूर्ण वरपर्यंत नदी येते इकडे खालती. इकडे वरपर्यंत ते हा कॅबिनेट आहे ना, त्या कॅबिनेटच्या त्या साईडला विहीर आहे, त्या विहिरीच्या याच्यापर्यंत लागते नदी पावसाळ्यामध्ये. आता पावसाळा तर नाही आहे, ठीक आहे, पण अजून पाऊस काय जवळजवळ 4 दिवस झाले अजून पाऊसच नाही कोकणामध्ये. बघा मुंबईला पण नसेलच, इथे नाही म्हणजे मुंबईला पण नसणारच, कारण का मुंबईला मध्ये तरी पडत होता, आता ते पण नाही, सर्व बंद झालं आहे. असं वाटतं उन्हाळ्यातच आलं असं वाटतं. दुपारच्या टायमात भरपूर गरम होतं. हे बघा मित्रांनो, हा लागला ब्रिज, ही ती विहीर आहे, या विहिरीला मस्त पाणी असतं. आणि इकडनं या साईडने नदीला जायला रस्ता पण आहे, तिकडे जातात आम्ही. ह्याच्यामध्ये शिमग्यामध्ये आलोच कधी ना, मी जातो त्या साईडला, कारण का सर्वच आंघोळी वगैरे करायला जातात तिकडे पोरं लोक, तर जातो कधीतरी असं. म्हणजे कधीतरी म्हणजे जवळजवळ 3 वर्ष आधी गेलेलो, आता गेलोच नाही. हे बघा नदीचं पात्र सुकलं आहे, पूर्ण भरलेली असते नदी, इथपर्यंत असतं पाणी. आणि ते शेताबितामध्ये पूर्ण पाणी जातं, त्या साईडला शेत आहे, त्या शेतामध्ये पूर्ण पाणी जातं, एवढी भरलेली असते. चला जाऊया इकडनं वरती. हे बघा इकडनं थोडं पुढे चालत गेला. हे मम्मी इकडे भाजी येते ना, टाकळ्याची भाजी. मित्रांनो पावसाळ्यात ऐकलं असेल कोकणामध्ये रानभाजी वगैरे भेटते, कोळशी असते, टाकळ्याची भाजी. अजून कुठली का मम्मी? कसली? तुरडू असतो, आणि अजून काय ते रोवणं तर बापरे बाप, मी खाल्ली आहे भाजी, पुन्हा पार मटणासारखी भाजी लागते रोवणाची. हे बघा इकडेच येते ते टाकळ्याची भाजी वगैरे, इथेच असते. हा हे बघा मित्रांनो, हा लाजरी प्रकार माहीत असेल तुम्हाला. हा हे बघा हे बघा पानं बंद झाली बघा, दिसतंय का नाही माहीत नाही व्हिडिओमध्ये, पण यांना हात लावलं ना असं तर पानं अशी बंद होतात आपोआप. हे बघा हे मित्रांनो, ही भाजी जी आहे हे कोरडू मम्मी बोलत होती. काय बाबा ते काय आपले जुनी नावं आहेत, ते कोरडूची भाजी बोलतात. हां हो, तब्येतीला असं म्हणजे असं काय बोलतात, थंड असते भाजी, तर ती खाल्लेली चांगली असते. ही कसली? हे टाकळ्याची भाजी, हे टाकळ्याची शेंगा. ह्याची काय होते माहिती आहे, पहिल्याचे लोक याची कॉफी बनवायची. ह्याची कॉफी की चाय? कॉफी बनवायचे पहिल्याची लोक याचे. टाकळ्याची भाजी आणि हे शेंगाची, याच्या बियाची. हिला भरपूर नॉलेज आहे मित्रांनो. हे पहिल्या गावामध्येच राहिले ना, लहानपणी याचं गावातच होतं, म्हणजे लांजाला पुढे, म्हणजे इकडनंच पुढे अजून. मम्मी लहानपणी गावातच राहिले, सो तिला सर्व नॉलेज आहे या गोष्टीचा. चला मित्रांनो जाऊयात चढत. आत्ताच हापसा लागला, अजून तर शिडी पण नाही चढलो. कुठली? आळूची भाजी. हां मित्रांनो बघा, आळूची पानं, आळूचं फतफद बोललं जातं ना, ते हेच ते आळू. माहीत असेल तुम्हाला. हे आळूची भाजी अशी रस्त्याला भाजी असते. मी तर बोलतो मुंबई सोडून गावाला जाऊया.
ना मित्रांनो, मुंबई सोडून गावालाच येऊया राहायला. काय आपलं इन्कम सोर्स जरासं बघायचा, इन्कम सोर्सवरती चालवायचं इकडेच. तेव्हा इकडनं जर वरती जायला रस्ता आहे, जाऊया वरती. मित्रांनो, मी येता येता 2-3 भाज्यांची नावं घेतली. 2-3 भाज्यांपैकी ती बाकी भाज्या दाखवल्या तुम्हाला. एक कोळशीची भाजी ह्याला बोलतात. ही अशी गवतासारखीच असते. आता ती पसरली आहे. आता ही पसरलेली खाण्यासाठी चांगली नसते. ॲक्च्युली एवढीशी असते. जेव्हा गवतासारखी दिसते तेव्हा खायची. तेव्हा काय टेस्ट लागते भाजीची, जबरदस्त. चला वरती जाऊया इकडनं हळूहळू. मित्रांनो, हा डेट दिसतोय, म्हणजे ही पण एक भाजीच आहे. त्या भाजीचं नाव मला नाही माहिती, कारण का ही भाजी आहे ना रायगडामध्ये खातात. रायगडामध्ये, कोकणात कोण खाईत नाही भाजी ॲक्च्युली. म्हणजे कोकणात मे बी इथे मम्मी बोलते की इथे ही भाजी खाल्ली तर लोक हसतात, पण तर का ते माहीत नाही. कारण का रायगडामध्ये आपले आगरी लोक वगैरे आहेत, ही भाजी खातात. मटणासारखी टेस्ट लागते. मी स्वतः खाल्ली आहे भाजी. हे बघा मित्रांनो, मंदिर दिसायला लागलं आपल्याला. हे जरासंच राहिले, पोचलो आता वरती. त्या भाजीचं नाव नाही मला माहिती, पण मी यूट्यूबला वगैरे ते भाजीचं सर्व पाहिलं आहे. मित्रांनो, हे बघा वरती आलो आहे मंदिरात, आणि आपले ग्रामदेवत बोलला तर हे बघा, सोमबा, केदार, आदिष्ट, आशिवला, मानाई देवी मंदिर. सो हे आपलं असं मंदिर आहे. ॲक्च्युली हे 12 वाड्यांचं एक मंदिर आहे. या मंदिरामध्ये 12 वाड्यांचं किंवा 12 गावांचं, सॉरी. सो मंदिर बघा किती प्रशस्त बनवलं आहे. एकूण एक काम असं संगमरवरी दगडाबिगडाचं आहे. राजस्थानवरनं दगड वगैरे मागवलं आहे लोकांनी, आणि त्या हिशोबाने जे मंदिर बनवलं आहे. आता मंदिराला लॉक आहे, बघूया असेल आपण पूजा करून जाऊया. आता हातभेटीचं नारळ वगैरे आपल्याला द्यायचंच आहे, कारण का एवढं आलो आहे आपण गावाला. सो एक नारळ तर दिलाच पाहिजे. आणि हां मित्रांनो, तुम्हाला बोललो होतो मी की संभाजी महाराजांचा गड आहे मागे. संभाजी महाराजांचा गड आहे मागे, तो बघा, हा दिसतोय गड. हा समोरचा जो गड आहे तो संभाजी महाराजांचाच गड आहे. वरती भवानीचं मंदिर वगैरे आहे, त्या साईडला जातात ट्रेकिंगला वगैरे, मी बोललोच होतो. सो हाच तो गड आहे. हा बघा, या झाडाच्या पाठीमागे. आणि असं बोललं जातं नाही, तिकडे सर्व आहेच त्या गोष्टी, की संभाजी महाराजांना याच गडावरनं म्हणजे निघाले संभाजी महाराज, आणि औरंगजेबाच्या पकडमध्ये भेटले. सो तेव्हा जे औरंगजेबाने पुढचं केलं ते तुम्हाला भयानक दृश्य तर तुम्हाला सर्व माहितीच आहेत. सो इकडनंच याच गडावर लास्ट होते आपले महाराज. त्यानंतर भरपूर काही चुकीच्या गोष्टी घडल्या. हे बघा पाठचा परिसर बघा मित्रांनो, सुंदर हवा बिवा मस्त येते. इथे नेटवर्क पण आहे. सो बघूया, नेटवर्क आहे तर घरी फोन वगैरे करून घेऊया सर्वांना, कारण का गावामध्ये असल्याकारणाने नेट वगैरे काहीच नाही. सो ते लोक पण हे करतात, विचार करतात की बाबा हे लोक गेले तर हे लोक एक कॉल वगैरे पण करत नाही स्वतः. सो इकडे हे बघा, हे मंदिरच आहे. हे पण सुंदर मंदिर आहे. इथे बराच टाईम बसू शकतो आपण शांत, मस्त वाटतं इथे पण. चला बसूया, थोडं पूजा वगैरे करूया आणि भेटूया पुढे. मित्रांनो, हे बघा नदीच्या बाजूची शेती, मस्त वाटते ना. पण मित्रांनो, या टायमाला पाऊस नाही. बिचारे कोणी शेती केली असेल, पैसे आपले लावले असतील. आता पाणी तर समजा इकडनं भेटतं म्हणून तोचपर्यंत ठीक आहे. आता कसं खत वगैरे टाकलं तर प्रॉब्लेमॅटिक असतं, कारण का खत जरासं मूळ आलं ना ह्याला, हे भाताला, सो ते उगवून येतं. पण मूळ वगैरे किंवा काय असं आलं नाही तर बिचाऱ्यांचं नुकसान पण होतं, कारण का एवढी शेती केलेली फुकट पण जाऊ शकते, काय भरोसा नसतं. हे शेतीचा डेंजर असतो विषय. पण ठीक आहे, करतायत ती मोठी गोष्ट आहे, कारण का शेती भरपूर जणांनी सोडली आहे आता. जो तो मुंबईला पळतो आहे कोकणातनं किंवा कसं गावातनं आपल्या मुंबईला पळतो आहे. मंदिरातनं जाऊन आलो मित्रांनो, मंदिरातनं खाली आलो. आता जातो थोडा घरी जातो. घरी जाऊन मग आपण निघूया कळवईला. चला. तर मित्रांनो, मंदिरातनं जाऊन तर आलो खालती. आता 2 मिनटं जरा पाणी वगैरे पियालो. ॲक्च्युली भरपूर दमाला झालं ॲक्च्युली. वरती जायचं आणि परत खालती येऊन परत मार्केटला जायचं आहे. सो
सो दमाला तर होणारच, कारण का ऊन पण भरपूर आहे. ॲक्च्युली सकाळी थंडावा वाटतो आणि दुपारच्या टायमात थोडंसं असं गरम होतं, कारण का पाऊस पण नाही आणि ऊन पडतोय सतत, त्यामुळे गरम होतं. सो जाऊया चला मार्केटला. ॲक्च्युली विचारलं आम्ही वरती रस्त्यात येताना, आम्हाला 2 हे भेटल्या, काकी भेटल्या. सो त्या बोलत होत्या की मार्केट आज एवढा नाही भरलं आहे. सो बघूया जाऊन काय दुसरं काय घेता आलं, कारण का मसाले वगैरे या गोष्टी आम्ही इकडनंच घेतो. मसाले इन द सेन्स काही खोबरं असेल किंवा मिरची असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही इकडनंच घेतो, कारण का इकडनं स्वस्त पडतात, मुंबईला महाग आहेत थोड्या. सो बघूया जाऊन कसा काय भाव भेटतो किंवा काय दाखवेन तुम्हाला. चला. तर मित्रांनो आलो आहे मार्केटमध्ये. ॲक्च्युली दुसऱ्या गोष्टीसाठी गॅस वगैरेसाठी आम्ही फिरत होतो कंटिन्यू. गॅस तर काय भेटला नाही, गॅसचं काय काम झालं नाही. दुसरे पण कामं केली 1-2. ती काम करून आलो आता मार्केटमध्ये. बघा मार्केट इकडे आतमध्ये मार्केट आहे पुरा. सुका मच्छीचा बाजार वगैरे पण असतो, पण ते भेटलेल्या 2 काकी ते बोलत होते की नाही आहे इकडे कोण सुका मच्छीचा बाजार. सो जाऊया चला मंगळवार बाजारमध्ये. बघा मित्रांनो, मम्मी घेते ते टोस्ट वगैरेचं पॅकेट घेते, नाश्त्याचा आयटम. भैया लोक इकडे कुठे आले? के पास फोन करके बोला उधर लड़का पहुंच गया है, जाओ गोडाउन के पास. मित्रांनो बघा किती प्रगती आहे. कोकणामध्ये पण हे लोक आहेत. हे दोन्ही वो मैं नंबर लिखा 30 सगळे. मित्रांनो हा बघा, हा मच्छी मार्केट आहे. ॲक्च्युली ओली मच्छी आणि सुकी मच्छी दोन्ही भेटतात इथे. सो आज तर कोणच नाही बसलं. आज मंगळवार बाजारपेठ असतो इकडे, पण कोणच नाही बसलं आज मार्केटमध्ये. चला जाऊया आता, काय घरी जायला लागेल. थोडंसं आपलं काहीतरी जेवणाचं बघू इकडेच आणि घरी जाऊया. चला मित्रांनो, शॉपिंग तर काय झाली नाही, कारण का मंगळवार बाजार आहे. तो मंगळवार बाजार काय नव्हताच त्याच्यामध्ये. तिकडे बाजारात गेलो काहीच नव्हतं. सो आता काय निघूया घरी. आता इकडे बघूया थोडं नाश्त्याचंच बघूया, कारण का घरी जाऊन काही जेवण वगैरे बनवत नाही आमचं तेच चालू आहे. दुपारचं जेवण आम्ही बाहेरचंच खातो आहे आणि रात्रीचंही बनवते मम्मी. तिथे थोडा स्ट्रगल आहे, तर बघूया आता चूळ भेटूनच बनवायला लागेल. जाऊया चला. तर मित्रांनो जस्ट आलो घरी. ॲक्च्युली तिकडे पार्सल घेतलं, काय खाल्लं नाही जास्ती, आणि पार्सल घेऊन घरी आलं. आता ॲक्च्युली भाकरी वगैरे आले आपल्याला, आजीने आणि त्या मामीने भाकरी वगैरे आणून दिले. सो भाकरी आणि भाजी पण आहे. सो तेच आपण हे करूया, खाऊया आणि झोपूया जरा, कारण का दमलो आहे सकाळपासून. फिरतोयच आहे नुसते. सो ऊन पडल्याने आम्ही फिरतोय मार्केटमध्ये असेच. सो जाऊया चला. तर मित्रांनो जेवून वगैरे झोपलो आणि जस्ट उठलो आहे. थोडं फ्रेश वगैरे झालो, म्हणजे तोंडावर पाणी वगैरे मारला आणि बाहेर आलो. म्हणजे जवळजवळ एक 5-5:30 झाले असते. मी टायमिंग नाही पाहिला, पण बोललो थोडीफार कामं करायची आहेत. ॲक्च्युली तिकडे त्या साईडला घास आहे ना, म्हणजे गवत आहे, ते जरा उपटून काढायचं वगैरे. सो ते करायला जाऊया, कारण का तिथे आंब्याचं झाड वगैरे आहे ना आपले लावलेले मम्मीने. सो तिकडे त्या आजूबाजूला थोडी गवत काढायचे. सो जाऊया चला. हे बघा मित्रांनो, मम्मीने असं गवत वगैरे काढून ठेवलं आहे ऑलमोस्ट. हे बघा या साईडने अशी पायवाट बनवली हे वॉशरूमला जाण्यासाठी. सो इकडनं असं गवत काढलं आहे. सो जाऊया मम्मीच्या इथे चला. ते बघा मम्मी तिकडे ते काढतच बसले. जाऊया चला. मित्रांनो जेव्हा लावलेला तेव्हा एवढंसा होता, फक्त त्या हाता एवढा होता. आता बघा एवढा मोठा झाला आहे. थोड्या दिवसांनी याच्यावरती, म्हणजे असं आंब्याचा सीझन असेल तेव्हा आंबे वगैरे लागायला स्टार्ट पण होतील. तेवढा तर वाढवला याला. बघा चांगली गोष्ट आहे, वाढला तर पुढच्या पिढीला वगैरे पण भेटणार ना आमच्या. बघा अजून एक आंबा लावला इकडे. आहे काय, हा पण बऱ्यापैकी वाढला आहे. तिकडे त्या साईडला पण आहे. हे सर्व गवत काढून ठेवलं आहे. हा बघा बऱ्यापैकी आंबे मोठे झालेत. आणि बघा तिकडनं मी बोललो लास्टपर्यंत बांध आहे, तो इकडे आहे बघा. इथे सुद्धा आहे, पुन्हा असं बांध केलं आहे. मित्रांनो बघा एवढं क्लीन केलं मम्मीने. ॲक्च्युली घरगुती उपाय म्हणून हे बघा हे लावले, इस्तू लावले जराशी. कारण मच्छर भरपूर चावतात या साईडला, घासामध्ये मच्छर असते ना. सो मच्छर भरपूर चावतात म्हणून लावलं आहे. सो बघूया आता अजून पुढे त्या साईडला पण थोडंसं बाकी आहे. इथे बघा हे बाकी आहे, ते थोडंसं उडवायला लागेल बस. ते बघा उचलते, हे भरपूर घास आहे ॲक्च्युली. आणि या घासामुळे ना असे अडगळ जागा होते, येणं जाणं थोडंसं मुश्किल होऊन जातं. कारण का इथे विंचू वगैरे किंवा असं काही गोष्टी असतात हे झाडीमध्ये. सो ते थोडंसं आता क्लिअर पण झालं. सो काही टेन्शन नाही आता या साईडला यायला.
तर मित्रांनो बऱ्यापैकी हे गवत वगैरे काढून झालं आहे. सो आता बोललो जाऊया जरा व्हिडिओ अपलोड करून येऊया ना कालचा. ॲक्च्युली मार्लेश्वरला गेलेलो, तो व्हिडिओ अपलोड करायचा राहिला आहे. सो तो व्हिडिओ अपलोड करून टाकूया. आणि पुढचा व्हिडिओ तर चालूच आहे समजा, कारण का करतो आहे रात्रीपर्यंत जेवढं शूट करता येईल करेन. सो तेवढं करून मग रात्री एडिट करायला बसेन, म्हणजे पुढचा व्हिडिओ उद्या टाकेन असं. सो बघूया. थोडंसं साफसफाई तर झाली आहे बऱ्यापैकी. ते बघा तिथपर्यंत गेलो, ते बघा ते काढतेच आहे कंटिन्यू. बस कर रे मम्मी, चल बस कर. हां मित्रांनो, इथे पेरूच्या झाडाच्या इथे पण काढायचं आहे. सो ते काढेल. सो ते काढून मग मी तर जाईन जरा व्हिडिओ अपलोड करून येईन. काढू द्या. ते बघा ऐकतच नाही ती पण. तर मित्रांनो व्हिडिओ अपलोड झाला आहे आपला. सो व्हिडिओ बघत होतो. ॲक्च्युली बघता बघता नेट वगैरे पण गेला आहे ॲक्च्युली. तर बसलेलो बऱ्याच टाईम, मच्छरीने वगैरे फोडून काढला शाप. आता जातो आहे, घरीच जातो आहे. भरपूर अंधार आहे मित्रांनो, बघा काय दिसतच नाही इकडनं. पुढे आपण लाईट लावून वगैरे जाऊया, चला. तर मित्रांनो व्हिडिओ वगैरे अपलोड करून झालं आणि व्हिडिओ अपलोड करून घरी आलो. घरी थोडंफार काम वगैरे पण होतं, अजून पण कामच आहे. सर्व आपल्याला हे सर्व सामान जागेवर टाकायचं आहे. सो आता बसलो आहे, ते सर्व सामान जागेवर टाकूया आणि मग नंतर जेवून झोपायचा विषय. आज व्हिडिओ एडिट तर नाही करणार, सकाळी बसून करेन, कारण का लाईटीचा भरपूर प्रॉब्लेम होते. कारण एक बटन दाबते सर्व बंद होते. थोडा रिस्क नको घेऊया आपण आणि असंच राहूया. कारण का चार्जिंगला पण फोन लावला नाही आहे, तसंच आहे माझा फोन. सकाळी लावून मी चार्जिंगला, कारण का सकाळी थोडा उजेड असतो ना, मग काय प्रॉब्लेम नाही. ते फक्त चार्जिंग लावून सोडून द्यायचं. पंखा वगैरे सर्व बंद करेल, कारण लोड नाही घेत आहे. आपला सुपर फास्ट चार्जर आहे काहीतरी. ते कसं टर्बो चार्जिंग फटाफट होते चार्जिंग. तर मे बी वोल्टेज जास्त आहे, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो. बघूया आता. इथे कसं आपल्या मुंबईसारखं नाही आहे ना, तर थोडंसं ॲडजस्ट करून चालायला लागणार आहे गोष्ट. चला बघूया पुढे. मित्रांनो काल जेवलो वगैरे, नंतरला झोपलो डायरेक्ट, कारण का काम वगैरे करून थोडं दमायला झालेलं. सो काल झोपून गेलो. कालची व्हिडिओ एंड करायला विसरलो. सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.